हॅलो स्टुडंट्स. बरेच जे 11 स्टँडर्डचे स्टुडंट आहेत तसेच 9 स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत त्यांना एक प्रॉब्लेम नेहमी येतो, ते म्हणजे स्पायनल कॉर्डचं लोकेशन कुठं आहे आणि जी स्पायनल कॉर्ड आहे ती कुठं लोकेटेड आहे. तर आज आपण तेच बघणार आहोत. स्पायनल कॉर्ड आहे ती आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट आहे. आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे ब्रेन आणि दुसरी आहे स्पायनल कॉर्ड. तर आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोन्हींचं पण लोकेशन बघणार आहोत. ओके, तर हे आपलं स्कल आहे. स्कल जर मी डिसेक्ट केलं तर तुम्हाला ब्रेन दिसेल. ओके, हा ब्रेन दिसतोय तुम्हाला. मी डिसेक्ट करतोय. डिसेक्ट केल्यामुळे तुम्हाला ब्रेन दिसेल. आणि नंतर सेकंड आहे आपली स्पायनल कॉर्ड. तर आपला जो पाठीचा मणका आहे आपण त्याला व्हर्टेब्रल कॉलम म्हणतो आणि ती जी कॅनल आहे व्हर्टेब्रल कॉलममुळे जो स्पेस तयार झालेला आहे कंटिन्युअस मध्ये, तर त्याला आपण व्हर्टेब्रल कॅनल आणि त्या कॅनलमध्ये आपली जी स्पायनल कॉर्ड आहे ती लोकेटेड आहे. तर आपण ती डिसेक्ट करूया. ओके, तर आपण सर्व्हायकल व्हर्टेब्रे जर डिसेक्ट केले, बघा सर्व्हायकल व्हर्टेब्रे डिसेक्ट केलं की तुम्हाला मध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसेल. तर ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर काय आहे? ती आपली स्पायनल कॉर्ड आहे. बरोबर. सर्व्हायकल नंतर मी थॉरॅसिक रिजन मध्ये पण डिसेक्ट करतो. ओके, तर तिथं पण आपल्याला दिसेल ट्यूब लाईक स्ट्रक्चर. तसेच खाली पण डिसेक्ट केलं आपण लंबार रिजन मध्ये तरी पण आपल्याला स्पायनल कॉर्ड दिसते. ओके, आणि नंतर लास्टला पण थ्रेड लाईक दिसते. तर अशा प्रकारे जी व्हर्टेब्रल कॉलम आहे, व्हर्टेब्रल कॉलम मध्ये जी व्हर्टेब्रल कॅनल आहे त्या कॅनलमध्ये स्पायनल कॉर्ड लोकेटेड आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.